लिए मैं तेरा दिल धुनधुना, 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 तेरा दिल धुनधुना। गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं, गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं। तेरा दिल धुनधुना, 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 तेरा दिल धुनधुना। कहती पागल मुझे दुनिया सारी, यीशु की शरण लगे मुझको प्यारी, यीशु की शरण लगे मुझको प्यारी। इस दुनिया से अब मैं ना डरूं, यीशु जो चाहे वो मैं करूं, यीशु जो चाहे वो मैं करूं। कहती पागल मुझे दुनिया सारी, यीशु की शरण लगे मुझको प्यारी, यीशु की शरण लगे मुझको प्यारी। इस दुनिया से अब मैं ना डरूं, यीशु जो चाहे वो मैं करूं, यीशु जो चाहे वो मैं करूं। लुट जाऊं यीशु के लिए मैं, लट जाऊं यीशु के लिए मैं, लट जाऊं यीशु के लिए मैं, लट जाऊं यीशु के लिए मैं। तेरा दिल धुनधुना, 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 तेरा दिल धुनधुना। गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं, गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं। तेरा दिल धुनधुना, 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 तेरा दिल धुनधुना। हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, मुसीबत में सबको संभाला। रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला। वो धरती का राजा वो सरदार है, धरती का राजा वो सरदार है, धरती का राजा वो सरदार है, वो धरती का राजा वो सरदार है, निराला मसीहा का दरबार है, निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है। रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला। Thank you, God. जब मसीहा का दीदार हो जाएगा, मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा
जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। अपने पड़ोसी से तेरा बिगड़ा हुआ काम बन जाए, पड़ोसी से ओ मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, बिगड़ा हुआ काम बन जाएगा। मेरा बिगड़ा, मेरा बिगड़ा, मेरा बिगड़ा, मेरा बिगड़ा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, बिगड़ा हुआ काम बन जाएगा, मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, बिगड़ा हुआ काम बन जाएगा। ओ मेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। रखवाला यीशु है, रखवाला, यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में तुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, मुसीबत में मुझको संभाला, वो हर मुसीबत में तुझको संभाला, मुसीबत में मुझको संभाला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला। यीशु है रखवाला, ओ परवाला, यीशु है रखवाला। Thank you, Jesus. तुम सा कहीं नहीं अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं अब है पूरा यकीन, यीशु मसीह तुम सा कोई नहीं, यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमां, गाए ज़मीन, यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमां, गाए ज़मीन। Yes, Lord. There's no one like you, Jesus. तुझ्यासारखा कोणी नाही In येशू. Jesus' name we pray for all these youngsters, Father. येशूच्या नावामध्ये प्रत्येक Help them तरुणासाठी to free प्रार्थना from
from all the burdens and all the curse in Jesus' name. माझ्या देवा सर्व श्रापापासून यांचा बचाव कर Thank you, पित्या. Lord, for your grace is available this evening. त्यांच्या जीवनाबद्दल माझ्या देवा त्यांच्या There is जीवनावर power in the तुमचं name of Jesus. दया आणि कृपा मागतो. And Lord, we receive that power in right now in this आणि life, माझ्या देवा Father तुझं God. सामर्थ्य येशूच्या नावामध्ये Declare your आम्ही victory स्वीकारतो. in everyone's life. प्रत्येकाच्या जीवनामध्ये We declare your victory in everyone's life. माझ्या देवा तुझा विजय आम्ही प्रत्येक तरुणाच्या Lord, we take जीवनामध्ये in every येशूच्या life नावात into your जाहीर mighty करतो. hand this evening. प्रत्येक जीवनामध्ये Thank you, तुझं Jesus. सामर्थ्य आम्ही We मोकळं receive करतो. your light in the darkness, Father Lord. माझ्या देवा तुझा प्रकाश या अंधकारामध्ये चमकू दे. In Jesus' name we receive it. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. Thank you, Lord. धन्यवाद येशू. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है, अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। अपने सामर्थ्य हमें भर दे, अपने प्रेम से खुदा तू आजा, अपने सामर्थ्य हमें भर दे, अपनी ताकत से खुदा तू आजा, अपने सामर्थ्य हमें भर दे, अपनी अग्नि से खुदा तू आजा, अपने सामर्थ्य हमें भर दे, अपनी रूह से खुदा पवित्र आत्मा। आइए सब मिलकर गाएंगे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। अपने हाथों को ऊंचा उठाकर Yes, Lord, send down your fire, God, on this people. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। Thank you, Jesus. धन्यवाद येशू. आपले हात आपण उंच करूया. करता समर्पण ये आत्मा और जीवन, तेरी आराधना
बंधन तुटलेले आहे येशूच्या नावामध्ये. Victory is yours, O God. होय देवा, विजय तुझा We आहे. receive that victory in Jesus' name. माझ्या देवा, तुझा विजय आम्ही येशूच्या नावात स्वीकारतो. Hallelujah. सर्व मिळून. चा इशारा देत आहे की आम्ही सदैव वासनांपासून, म्हणजे हे अनेक वचने आहे, वासनांपासून आम्ही पळलं पाहिजे. I counted that Apostle Paul warns about lust, plural, not the sexual sins. Lust means sexual sins 8 times in his letters. आणि 8 वेळा त्याच्या पत्रांमध्ये पाऊल म्हणत आहे की या वासनांपासून, म्हणजे लैंगिक वासनांपासून आम्ही पळ काढला In पाहिजे. Romans 1:24, रोम 1:24 मध्ये म्हटलं आहे. Romans 1:26, रोम 1:26 मध्ये म्हटलं आहे. thirdly in Romans 6:12. रोम 3:16 मध्ये म्हटलं आहे. Romans 6:12, I can read it for you. Therefore, do not let sin reign in your mortal body so that you obey its lusts. म्हणून तुम्ही पापाला तुमच्या दैहिक शरीरावर वाव देऊ नका किंवा राज्य करू देऊ नका, जेणेकरून तुम्ही त्या व्यसनांमध्ये पडाल. So what is Paul saying? पाऊल काय म्हणत आहे? You may be a believer, तुम्ही विश्वासणारे you असाल, may be a follower of Jesus, तुम्ही येशूचे अनुयायी असाल, but still you will have the temptation of lust. तरी वासनांचा मोह तुमच्या जीवनामध्ये येईल. You will face many sexual temptations. तुम्ही लैंगिक वासनाला तोंड द्याल, मोहांना तोंड Your द्याल. body will tell you to do many things. तुमचं शरीर तुम्हाला अनेक गोष्टी करण्यासाठी सांगेल, But do not let sin reign in your body. परंतु तुमच्या शरीरामध्ये पापाने तुमच्यावर राज्य करू नये. Do not obey its lusts. त्याच्या वासनांचं आज्ञापालन करू नका. Fourthly, in Romans 13:14, Paul says, आणि रोम 4:13 मध्ये पाऊल म्हणतो, put on the Lord Jesus येशू ख्रिस्ताला परिधान करा and make no provision for the flesh आणि मग देहाला जागा देऊ नका in regard to his lusts. त्याच्या वासनांसंबंधी. And in Ephesians 4:22, Paul says, आणि इफिस 4:22 मध्ये पाऊल म्हणतो, in reference to your former manner of life, lay aside your old life. आणि तुमच्या मागील जीवनाला बाहेर ठेवा. What was the part of your old life? जे तुमच्या जीवनाचा काय भाग It होता? was corrupted with lust of deceit. त्या ठिकाणी फसवणूक आणि वासना होत्या. It is a lust of deceit, a lust of cheating. त्या ठिकाणी फसवणुकीची वासना होती. You know, Satan told you, सैतानाने तुम्हाला सांगितलं, 5 minutes you watch this porn site, 8 मिनिटं ती पॉर्न साइट पहा, feel very happy. तुम्हाला फार सुख मिळतं. But then you spend those 5 minutes, मग ते 5 मिनिटं घालवता, you are unhappy. तुम्ही नाखुश होता. It is as if somebody lifted this speaker, heavy speaker, and put it in your heart. जेणेकरून असं आहे की कोणीतरी हा मोठा स्पीकर उचलला तुमच्या हृदयामध्ये फेकून टाकलाय. It is someone who lifted a shot put ball you play in your PT class in school, shot put ball, and put it in your heart. Your heart became heavy with guilt. तुमचं हृदयामध्ये तो लोखंडी गोळा जो आहे तो तुमच्या हृदयामध्ये टाकलाय, त्यामुळे तुमचं हृदय दुःखाने किंवा एक प्रकारे दोषी भावनाने ओझं वाहिलेलं आहे. That's how sexual sin will deceive you, cheat you. आणि अशा प्रकारे लैंगिक वासना तुम्हाला फसवेल. That's what Paul is talking about in Romans आणि 13:14. म्हणून रोम 4:13 मध्ये म्हटलं आहे, Ephesians 4:22, sorry. इफिस 4:22 मध्ये म्हटलं आहे, Lusts of deceit. फसवणुकीची वासना. It promised you so much. पुष्कळ काय अभिवचन It दिलं said, आहे. I will give you this, I will give you this, you'll happy for so long. मी तुला हे देईल, मी तुला ते देईल, तू इतक्या वेळा आनंदी राहशील. And when you dived and went आणि there, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये उडी घेता, the big balloon of
promise burst and it went flat. आणि मग तो अभिवताचा मोठा फुगा फट फुटला आणि त्यानंतर सगळं And you नाहीस felt झालं. sick in the stomach. तुमच्या पोटामध्ये तुम्हाला दुखू लागलं. And you said, why did I ever do तुम्ही this? म्हणाल की मी हे का केलं. And in Titus 3:3, again he talks about lust. तिथला पत्र 3:3 मध्ये आणखी वाचनाबद्दल सांगतो. In 2 Timothy chapter 2 verse 22, Paul says, flee youthful lust. दुसरे तिमोथी 2:22 मध्ये म्हटलंय की तारुणातल्या वासनापासून पळ काढा. And in Titus 2:12 says, the grace of God teaches us to say no to worldly lust. आणि तिथला पत्र 2:12 मध्ये म्हटलंय की देवाची कृपा आम्हाला जगिक वासनाला नाही म्हणण्यासाठी सांगते. Apostle Paul is very clear. आणि प्रेषित पाऊल हे स्पष्टरीत्या सांगत आहे We have to say no to sexual temptation. आम्हाला लैंगिक वासनाला नाही म्हणायचं आहे. Those sexual temptations or lusts, they come at the thought level. आणि लैंगिक वासना हे फार वरच्या पातळीला आहे. In 1 Timothy chapter 5, he talks about temptation of lust in the thought level. आणि मग पहिले तिमोथी 5व्या अध्यायामध्ये जी वासना आहे, लैंगिक वासना ही आमच्या विचारामध्ये आहे. If you read verses 11 and 12, जर वचन 12 आणि 11 आणि 12 वाचलं he's talking about young widows तरुण विद्वान बद्दल सांगत आहे. and they have passions. त्यांच्यामध्ये एक प्रकारे ते जळत आहे. What are these passions? मग हे इच्छा काय आहे. They have been married, त्यांचं लग्न झालं आहे husband has passed away, आणि मग नवरा मरून गेला आहे. they are living all alone in this ते world, एकत्र राहता एकटे राहतात जगामध्ये and they have passions. आणि त्यांच्यामध्ये ह्या इच्छा आहेत. What passions? Sexual passions. तीव्र लैंगिक वासना आहेत. Maybe when they see another man, they have inappropriate sexual thoughts about that आणि man. मग एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर त्यांच्या मनामध्ये चुकीचे मनुष्याबद्दल लैंगिक वासना निर्माण होतात. In the mind, they are imagining as if they are sleeping with that man. आणि मनामध्ये विचार करत जरूर करते त्या व्यक्तीसाठी निजत आहेत. And 1 Timothy 5:11 and 2, Paul says, these passions drive them away from a devotion to आणि Jesus. मग या सर्व वासना येशूच्या सहभागितापासून आम्हाला वेगळं करत आहे. So we must win over sexual temptation in the mind. आम्हाला आमच्या मनामध्ये लैंगिक वासनांवर आम्ही लैंगिक मोहावर आम्ही विजय मिळाला पाहिजे. And secondly, there is a second level of sexual temptation. आणि लैंगिक मोहाचं दुसरी पातळी ही आहे That is in the action level. कृतीमध्ये. 1 Timothy talked about the thought level temptation. पहिले तिमोथीमध्ये पाहिले की विचारामध्ये आहे. And 1 Corinthians 5 talks about the action level आणि temptation. पहिले कधी 5 मध्ये सांगितलं मी कृतीद्वारे त्या लैंगिक मोहामध्ये पडतो. 1 Timothy chapter 5 talks about पहिले तिमोथी 5 thought मध्ये काय level म्हटलंय. temptation. विचारामध्ये आम्ही लैंगिक मोहामध्ये पडतो. 1 Corinthians chapter 5 talks about action level temptation. पहिले करीन 5व्या अध्यायामध्ये आमच्या कृतीद्वारे आम्ही लैंगिक मोहामध्ये And पडतो. what is the story of 1 Corinthians 5? पहिले करीन 5 मध्ये काय कोणती गोष्ट आहे. A man is sleeping with his stepmother. आणि हे आई मुलगा जो माणूस आहे त्याच्या आई संती झोपला But he's चुलत आई संती. but he's a believer. तो विश्वासदार आहे. He says, praise the Lord. तो प्रेज द लॉर्ड म्हणतो. He comes and dances during worship. वर्शिप मध्ये तो चांगला नाचतो. Maybe he's a volunteer in the church. तो स्वयंसेवक आहे मंडळीमध्ये. But he's sleeping with his own mother, stepmother. त्याच्या स्टेप मदर संती तो झोपत आहे. And Paul says, you should be ashamed of आणि yourself. पॉल म्हणतो तुला तुझी लाज वाटली It पाहिजे. is a sin against God. देवाविरुद्ध पाप आहे. That man must be disciplined and be put out of the church. आणि अशा व्यक्तीला शिस्त लावून त्याला चर्चच्या बाहेर काढलं पाहिजे. So, thought level sins or action level sins, sin is a sin and we must learn to overcome sin. पाप विचारामध्ये असो किंवा कृतीमध्ये असो पाप हे पाप आहे. पापावर विजय मिळवून आपल्याला शिकलं पाहिजे. But today I have good news for you. परंतु आज चांगली बातमी तुमच्यासाठी ही आहे. Sexual sin can be won over. लैंगिक पापांवर आम्ही जय मिळू शकतो. Now turn your Bibles to Romans chapter 6. रोम करत पत्र 6वा अध्याय. And we're going to do a short study of Romans 6. थोडक्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत रोम 6 Because मध्ये. for the problem of repeated sexual temptation, the solution of Romans 6 is there. आणि ज्यावेळेस आम्ही सतत त्या लैंगिक मोहामध्ये पडतो त्याच्यावर उपाय या रोम 6 मध्ये दिला आहे. Who wrote Romans chapter 6? रोम 6 कोण लिहिलं आहे. The man who said, be a shining star among a perverse generation. जो व्यक्ती म्हटला की या कुटील जगामध्ये एक तारा चमकणारी तारा वाहतो. Apostle Paul wrote that. प्रेषित पावलाने ते लिहिलं आहे. So everybody, turn your Bibles to Romans chapter 6.
रोमकारास पत्र 6वा अध्याय. Okay, how many of you have turned your Bibles to Romans 6? Can I see your hands? किती जणांना शास्त्रभाग सापडलाय? Okay, everybody. Verse 1 says, पहिल्या वचनात म्हटलं आहे, so then shall we keep on sinning so that God can show us more and more kindness and forgiveness. तर आता आपण काय म्हणले पाहिजे? कृपा वाढे म्हणून आपण पाप करीतच गेले पाहिजे का? If you have a pen, underline the word keep on sinning. Go on sinning. पाप करीतच गेले पाहिजे ह्या शब्दांना अधोरेखित करा. In some versions you'll see, can we continue to sin? आम्ही पाप करीतच राहिलं पाहिजे का? So that's our problem. हीच आमची समस्या आहे. The preacher gives an altar call, we come forward. वेळी पुढे बोललं जातं, आपण पुढे येतो. We give our lives to Jesus. येशू ख्रिस्ताला आमचं जीवन देतो. We make a commitment, आम्ही एक निर्णय घेतो. but we go back. आणि आम्ही पुन्हा मागे जातो. The camp gets over. कॅम्प संपल्यानंतर When we go back to our school, आम्ही आमच्या शाळेमध्ये go गेल्यानंतर, back to our college, आमच्या कॉलेजमध्ये the गेल्यानंतर, temptations come, ज्यावेळेस सुट्ट्या संपतात, sexual temptation comes, ज्यावेळेस या मोह येतात, we are back to it. आम्ही पुन्हा त्यामध्ये पडतो. Back to sex outside marriage. पुन्हा आपण त्या लग्नाबाहेरच्या Back वैवाहिक संबंधामध्ये back पडतो. to sexual touching of the opposite sex. आणि मग लैंगिकरित्या इतर मुलाला मुलीला स्पर्श करतो. Back to porn watching. आणि मग कुटिलतेमध्ये जातो. We continue in sin. आम्ही पापामध्ये पुन्हा जातो. But what does the second verse say? पण दुसरे वचन काय म्हणतात? Of course not. You cannot continue in sin. Since we have died to sin, how can you continue to live in it? कधीच नाही. ते जे आपण पापाला मेलो, आपण यापुढे त्यात कसे राहावे? In the second verse also the phrase continue in sin comes. Paul says you should not continue in sin. पाऊल म्हणत आहे दुसऱ्या वचनामध्ये, पण आपण पापामध्ये पुढे चालू नये. You should not continue in आणि sin. पाप करीत राहू नये. Look at 15th verse. 15 वचन, Romans 6:15. रोम 6:15. So since God's grace has set us free from the law, does it mean we can go on sinning? तर मग काय, आपण नियमशास्त्राच्या अधीन, कृपेच्या अधीन आहो म्हणून आपण पाप करीत राहावे काय? Again that phrase for the third time in the chapter, continue in sin. आणि तिसऱ्यांदा पुन्हा ते वाक्प्रचार आलाय, पाप करीत राहावं काय? So we are believers. आम्ही विश्वासणारे आहोत. Jesus died for us on the cross. येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी He मरण shed पावला. his blood. त्याने आपलं रक्त वाहिलं. We come to the foot of the cross. आम्ही वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो. We receive forgiveness of sins. पापाची क्षमा मिळवतो. So we go back. आम्ही पुन्हा जातो. So we go on doing the same sin. पुन्हा तेच पाप करीत राहतो. Is it? So that we can always come back and always He will forgive. आणि मग पुन्हा यायचं आणि पुन्हा क्षमा प्राप्त करायची. He will forgive you. तो तुमची क्षमा करेल. He has His power, is forgiving power, His amazing love is amazing. There is no limit to that. But the thing is, you will not feel like coming back to Him. आणि क्षमा करण्याचं जे त्याचं सामर्थ्य आहे ते फार अद्भुत आहे, परंतु गोष्ट ही आहे की तुम्हाला त्याच्याकडे येऊशी वाटणार That नाही. was the problem with Judas Iscariot. हीच समस्या यहुदा इस्करियोताची होती. Judas Iscariot sinned. यहुदा इस्करियोताने पाप केलं. Peter sinned. पेत्राने पाप केलं. Peter repented and came back. पेत्राने पश्चाताप केला, पुन्हा आला. Judas was living in sin. He felt bad for his sin, but he never came back. He died and went to hell. Or he's on his way to hell. आणि मग आपण पाहतो यहुदाने पाप केलं, त्याने पश्चाताप केला नाही, त्या दोषीपणात राहिला, त्याने तो मेला आणि तो नरकाच्या वाटेवर गेला. And Peter lived a victorious Christian life. आणि पेत्र विजयशाली ख्रिस्ती जीवन जगला. In 2 Peter chapter 2 verse 22, Peter wrote, दुसरे पेत्र 2:22 मध्ये पेत्र म्हणतो, he said, don't be like a dog. कुत्र्यासारखं राहू नका. What will a dog do? कुत्रा काय करतो? Dog will eat its own vomit. स्वतःचीच वांती तो खातो. If you are a believer, तुम्ही जर you विश्वासणारे go आहात back to sin again and again. आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा पापात जाता, Go back and have sex with the same old girl again and again. पुन्हा त्याच मुलीसाठी वारंवार लैंगिक संबंध ठेवता Go back and commit sexual immorality again and again. आणि लैंगिक अनैतिकता पुन्हा पुन्हा करता, That is going back to the sin. It is like dog eating its own vomit. आणि हे म्हणजे काय आहे की जणू काय कुत्रा जाऊन त्याचीच वांती पुन्हा खात आहे. Peter was a victorious Christian. पेत्र हा विजयशाली ख्रिस्ती होता. And Paul was writing here, we can be victorious. We need not continue in sin. आणि पाऊल म्हणतो आम्ही विजयशाली जीवन जगू शकतो, आम्ही पुन्हा पुन्हा पाप करू नये. What is the secret? आणि मग याचं गुपित काय The आहे? secret is right there in the same chapter. त्याच अध्यायामध्ये गुपित आहे. First secret.
पहिले गुपित हे आहे. What is the secret of winning over temptation? आणि मोहावर विजय मिळवण्याचं पहिलं गुपित काय आहे? What is the secret of not continuing in sin? पुन्हा पुन्हा पाप न करण्याचं गुपित काय आहे? First secret, पहिलं गुपित आहे identification with Jesus. ख्रिस्ताबरोबर स्वतःला एकवट करणं. Write it down. Identification with Jesus. ख्रिस्ताबरोबर स्वतःला समरोप करणं. Romans chapter 6 verses 3 and 4. रोम 6:3 आणि 4 He says, तो म्हणतो, do you not know that all of us who have been baptized into Jesus were baptized into his death? तुम्हाला माहित नाही का जे तुम्ही ख्रिस्ताबरोबर वस्त्रा पावलेले तुम्ही तुझ्या मरणामध्ये We were बाप्पा घेतला आहे. buried therefore with Jesus, तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुरले गेला and होता by baptism into death, in order that, आणि त्याच्या मरणातील बाष्पाद्वारे and just as Christ was raised from the dead by the जसं- glory of the Father, जसं ख्रिस्त देवाच्या गौरवाने मरणातून पुन्हा उठला we too were raised so that we may walk in the newness of life. आम्हाला देखील मरणातून उठण्यात आले जेणेकरून आम्ही जीवनाच्या नाविन्यामध्ये चालू If लागू. you have a pen, underline the word newness of life. आणि तो शब्द नाविन्य जीवनाचं नाविन्य याला अधोरेखित करा. How can you live that new life and go back to your old life? आणि मग तुम्ही ते नवीन जीवन सोडून तुमच्या जुन्याकडे कसं जाऊ शकता? What should you do? तुम्ही काय केलं पाहिजे? Identify yourself with Jesus. ख्रिस्ताबरोबर स्वतःला तुम्ही एकवट So केलं when पाहिजे. Jesus died, think that you also died. ख्रिस्त मेला म्हणजे तुम्ही देखील मेलं When पाहिजे. Jesus was buried, think that you were also buried. ख्रिस्त पुरला गेला म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही देखील पुरला गेला. And when Jesus rose again, think that you also rose again. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही देखील पुनरुत्थित झाला आहात. You may be different from Jesus, but identify yourself with Jesus. तुम्ही येशू ख्रिस्तापासून वेगळे असाल पण येशू ख्रिस्तासारखे तुम्ही स्वतःला समजा. In other words, copy Jesus. येशू ख्रिस्ताची नक्कल करा. In the other words, copy Jesus. येशू ख्रिस्ताची नक्कल करा. Yesterday night I was talking about Hardik Pandya hitting those helicopter sixes. आणि मग मी काल रात्री सांगत होतो की हार्दिक पांड्या हेलिकॉप्टर 6 मारत आहे. He learned that from Dhoni. दोन्ही पासून तो शिकला Dhoni learned it from one of his friends. आणि धोनीने त्याच्या मित्राकडून So the हेलिकॉप्टर helicopter 6 मारायला six शिकला. hitting is a copying thing. Dhoni learned it from someone. He hit it, and the Hardik Pandya now hits it. There's a Afghan batsman. He also hits it. People copy each other. आणि मग हेलिकॉप्टर 6 ची कॉपी करत आहे हार्दिक पांड्या. त्यानंतर आणखी खेळाडू तीच नक्कल करत आहे. The same way we need to copy Jesus. तशा प्रकारे आम्ही ख्रिस्ताची नक्कल केली पाहिजे. How do you copy Jesus? आम्ही ख्रिस्ताची नक्कल कशी करू शकतो? Very simple. फार सोपं आहे. He had 5 habits. 5 येशूच्या सवयी होत्या. Every day, दररोज when you copy those habits, ज्यावेळेस त्या 5 येशूच्या सवयी आपल्या जीवनामध्ये आपण उतरवतो you also become identified with Jesus. तुम्ही देखील येशू ख्रिस्तासंग ते एकरूप होता. You can win over sin. त्यावेळेस तुम्ही पापावर जय मिळवू You शकता. do not continue in sin. आम्हाला पापामध्ये राहण्याची गरज नाही. You can beat temptation. आम्ही मोहावर विजय मिळू शकतो. What is the first habit of Jesus? आणि येशू ख्रिस्ताची पहिली सवय काय आहे? Prayer. प्रार्थना. Luke 5:16 says, लूक 5:17 मध्ये म्हटलं आहे Jesus often withdrew to the wilderness for prayer. येशू ख्रिस्त सदैव अरण्यामध्ये स्वतःला वेगळं करून तो प्रार्थनेसाठी जात होता. What is that thing that we often do? आम्ही सदैव काय करतो? We want to give business for WhatsApp. That's our thing. आम्ही व्हॉट्सअपला सदैव एक व्यापार देतो. We have a burden for WhatsApp. व्हॉट्सअपसाठी आपलं ओझं आहे. Because if we don't check WhatsApp, WhatsApp company will collapse and it will become defunct. आम्ही सतत व्हॉट्सअप जर पाहिला नाही तर व्हॉट्सअपची कंपनी खाली कोसळेल. So we think, why don't we help them? मग त्याला व्हॉट्सअप कंपनीला सहाय्य का करू नये So you आपण? want to check every 5 minutes. आणि दर 5 मिनिटाला चेक केलं पाहिजे. We have a burden for Facebook. फेसबुकसाठी फार मोठं ओझं आहे. Because we don't check Facebook, Facebook will collapse and 1,000 employees in America and in Delhi and Hyderabad, all of them will lose their jobs. मग आपण थोबाड पुस्तक पाहिलं नाही तर थोबाड पुस्तकाची कंपनी कोसळून जाईल. So let me use Facebook so that they'll get business. मग मला थोबाड पुस्तकाला जरा व्यवसाय द्यायचा आहे. You know, what was Jesus' habit? येशूची सवय काय होती? His habit, what was the thing he often did? आणि मग पहिली गोष्ट काय करत होता? He set aside everything. त्यांनी सर्व काय सोडलं. Very early in the morning, मोठ्या पहाटे when it was still dark, ज्यावेळेस आळोखच होता Jesus got up, येशू ख्रिस्त उठला. went up to a solitary place आता एकांतात गेला where he prayed. ज्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली. Everybody was hanging on to him. प्रत्येक जण त्याच्याकडे चिटकले Everybody होते. was searching for him. प्रत्येक त्याला शोधत होते. But Jesus went गायब. He went missing. येशू ख्रिस्त गायब झाला. तो
बाहेर गेला. He was alone in the mountain with his father. तो त्या पर्वतावर एकटा त्या आपल्या पित्याच्या समागमात होता. Will you do that? तुम्ही ते करणार आहात Will का? you keep your phone aside? तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवणार Will आहात you का? go to that corner of your house where there is no noise? ज्या कोपऱ्यामध्ये आवाज नाही या ठिकाणी तुम्ही जाणार आहात का? Will you lock yourself in a room where there are no gadgets, including your own phone? आणि मग तुम्ही अशा खोलीमध्ये स्वतःला बंद करण्यात येते या Would ठिकाणी you तुमचा start फोन नाही. praying? Would you start conversing with God? तुम्ही देवासंती बोलणार आहात का? प्रार्थना करणार आहात का? Say, well, Duke Gerard, what is the connection between overcoming temptations and prayer? आणि मग तुम्ही मला ड्यूक जराज व पापावर विजय मिळवणार प्रार्थनेमध्ये काय संबंध आहे? There is connection. त्या ठिकाणी संबंध In the आहे. Garden of Gethsemane, Jesus was kneeling down in prayer. गेत्सेमने बागेमध्ये येशू ख्रिस्त गुडघे टेकून प्रार्थना करत He होता. had 3 friends with him. He told them, please pray. त्याच्याकडे 3 मित्र तो म्हटला 3 मित्रांना कृपा करून प्रार्थना करा. In Luke 22 and verse 40, he said, watch and pray Luke for you 22 will not, so that you will not yield to temptation. लूक 22:40 मध्ये तो म्हटला जागृत राहा प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही पापात पडू नये. So Jesus practices what he preaches. येशू ख्रिस्त जो उपदेश करतो ते स्वतः करतो तो. He preached about prayer to his disciples. Watch and pray so that you will not yield to temptation. And immediately he practiced his message and he was praying. येशू ख्रिस्ताने शिष्याला शिकवलं की जागृत राहा प्रार्थना करा जेणेकरून पापामध्ये पडू नये आणि येशू ख्रिस्ताने ते स्वतः व्यावहारिकरित्या उतरवून प्रार्थना केली. They were sleeping. ते झोपा काढत होते. And temptation came. आणि ज्यावेळेस मोह आला. What is the temptation? मोह म्हणजे काय? Arrest party will come. People to arrest Jesus will come. येशू ख्रिस्ताला अटक करण्यासाठी लोक येतील. So whether you will stay there or run away, मग तुम्ही येशू संती राहाल का पळून जाल? that is temptation. हा मोह आहे. So the arrest party came. आणि ज्यावेळेस सगळे आले One fellow ran, even his underwear was not there. आणि मग एक व्यक्ती असा पळाला की तो नग्न अवस्थेतच पळाला. So scared. इतका तो घाबरला होता. Why sleeping? झोपला होता तो. Everybody sleeping. सगळे झोपले होते. No prayer, sleeping. प्रार्थना नाही झोपा काढत So होते. when the arrest party came, they ran. One fellow left even his underwear and went आणि away. अटक करणारे आले त्यावेळी तो हा नग्न अवस्थेत पळाला. You read about that in Mark 14:51. आणि मार्क 14:51 मध्ये म्हटलं आहे. You know, and then what happened to Jesus? आणि मग येशूचं काय झालं? John 18:1, 2, 3. लूक 18:1, 2, 3 मध्ये म्हटलं He आहे. said, whom are you looking for? तुम्ही कोणासाठी पाहतात? The arrest party came. Whom are you looking for? Jesus said. येशू म्हटलं तुम्ही कोणाचा शोध करत आहात? He said, we are looking for Jesus. आम्ही येशूचा शोध करत आहोत. This was before Facebook. They don't know how Jesus looks like. No photo of Jesus. थोवाड पुस्तक नव्हतं येशूचा फोटो He says, पाहण्यासाठी. I am Jesus. मी येशू आहे. When the Bible says, when Jesus said, I am He, the power of that word, I am He, was so powerful. Power went out. They went bulky. They fell flat. आणि मग तो येशू ख्रिस्त मी तो आहे त्यावेळी त्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य होतं की ते मागं पडले. That is the power of Jesus. येशूचं सामर्थ्य हे आहे. And that power He received through prayer. आणि हे सामर्थ्य त्याला प्रार्थनेद्वारे प्राप्त झालं So आहे. when you spend time in prayer, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ when you घालवता copy Jesus in prayer, त्यावेळेस आम्ही ते येशू ख्रिस्ताची प्रार्थनेची नक्कल you करतो. can overcome temptation. आम्ही पापाच्या मोहावर विजय मिळू शकतो. And not just prayer. फक्त प्रार्थनाच Another नव्हे. habit Jesus had, आणखी एक सवय येशूची होती and that is Bible study. आणि पवित्र वचनाचा अभ्यास. In Matthew chapter 12, 3 and 5, मत्ते 5:12 the Bible says, शास्त्रामध्ये म्हटलं आहे Jesus went to the synagogue, येशू ख्रिस्त सभास्थानात गेला as his custom was, आणि रूढीप्रमाणे he opened the scroll of scripture त्याने गुंडाळी उघडली आहे and started reading from scripture. आणि वचन वाचत राहिला. What is the connection between temptations and scripture reading? आणि मग मोहावर विजय मिळणारी शास्त्र वाचन याच्यामध्ये काय संबंध आहे? Look at Jesus' life. येशूच्या जीवनाकडे पहा. What did he do? त्यांनी काय केलं आहे? You know, when the devil tempted him after 40 days of fasting, आणि अन्नावरील 40 दिवस राहिल्यानंतर ज्यावेळेस सैतान त्याला परीक्षेत आणण्याचा प्रयत्न केला 3 times he quoted scripture. 3दा येशू ख्रिस्ताने शास्त्र वचनातून त्या And सैतानाला all उत्तर the दिलं 3 आहे. times he won over temptation. आणि सर्व 3 वेळा त्यांनी मोहावर विजय मिळवला आहे. What is the temptation you face? मग तुम्ही कुठल्या मोहाला तोंड देत Is आहात? it porn watching? मग पोर्नोग्राफी आहे का? It quote 2 Samuel 11:27. आणि दुसरे शब्द 11:27 हे वचन लक्षात ठेवा. The thing that David did displeased the Lord. आणि जे दाविदाने केलं त्याच्याद्वारे देव संतुष्ट झाला नाही. You quote that verse. तुम्ही ते वचन वाचा. I quote that verse often. ते वचन मी प्रत्येकदा It सांगतो. gives me power to say no to porn. आणि मग पॉर्नोग्राफीला नाही म्हणण्यासाठी मला सामर्थ्य मिळतं. What is your temptation? मग तुमचा मोह काय होय? Is it gossip?
कुजबूज करणं आहे का? Matthew 12:36 quoted, and at the hour of temptation. मग ते 12:36 या मोहाच्या वेळेस तुम्ही स्वतः म्हणा ते. I tell you, you will give account for every idle word you speak. आणि जे प्रत्येक मूर्खपणाचा शब्द तुम्ही बोलणार आहे त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. When you quote that words, you get power to say no to gossip. आणि ज्यावेळेस तुम्ही ते वचन लक्षात घेतात ते कबूल करतात त्यावेळेस तुम्हाला ते कुजबूज करण्याच्या मोहाला नाही म्हणण्याचं सामर्थ्य मिळतं. I can go on and on. What was Jesus' third habit which we should copy to overcome temptation? पुष्कळ काय सांगू शकतो. येशू ख्रिस्ताची तिसरी सवय कोणती होती जी आपण नक्कल was केली पाहिजे मोहर जिंकण्यासाठी? Fellowship. It was fellowship. सहभागिता. In John chapter 18 verse 2, आणि योहान 18:2 मध्ये म्हटलं the आहे, Bible says Judas came looking for Jesus at a particular place. यहुदा येशूच्या शोधामध्ये एका विशिष्ट ठिकाणी आला. Why? का? Regularly Jesus would meet his disciples there. आणि नित्यनियमाने येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना भेटत होता. Some of you are saying, I don't want to go to church तुम्ही म्हणता आम्हाला चर्चला जायला नको because the church is full of hypocrites. कारण चर्चेमध्ये सगळे ढोंगी लोक आहेत. If there's one person who could have said that, जर एका व्यक्तीने जर असं म्हटलं it is Jesus. तो येशू ख्रिस्त असायला He's the पाहिजे. only one who is not a hypocrite, and all the rest of us are hypocrites. फक्त येशू ख्रिस्त ढोंगी नाही, बाकी सर्व आपण ढोंगी आहोत. But he himself said, परंतु त्यांनी स्वतः म्हटलं I आहे, want to have fellowship with my disciples. मला माझ्या शिष्यांची सहभागिता घ्यायची आहे. He is the only one who has never sinned, only one who is not a hypocrite. But he said, I want to have fellowship with my disciples. तोच निष्पाप आहे, तोच ढोंगी नाही, तरी तो म्हणतो मला माझ्या शिष्यांची सहभागिता घ्यायची आहे. And how much more you should be part of your youth fellowship. You should be part of your church fellowship. कितीतरी आम्ही आमच्या मंडळीच्या सहभागितेमध्ये आमच्या तरुणांच्या सहभागितामध्ये एकमेव झालं पाहिजे. Because in the church fellowship you will meet, you can have a friend, an accountability friend who can ask you, when was the last time you used the abusive word? कारण तुमच्या सहभागितेमध्ये मंडळीच्या सहभागितेमध्ये तुमचा मित्र असेल तो तुमचा हिशोब घेईल म्हणून की शेवटच्या वेळेस तू कधी एक प्रकारे वाईट शब्द वापरलेत. Now you can have someone who can question you. कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारणार असू शकतं. You know, I am an independent minister of the gospel, but by my own choice, I am under the umbrella of the assemblies of God because I want accountability. I want senior leaders to check whether I am living with one wife, whether I am preaching the right doctrine. That fellowship is good for me so that I can overcome temptations. आणि जरी मी स्वतंत्ररित्या सुवार्तिकाची सेवा करतो परंतु मी स्वतःला असेंब्लीज ऑफ गॉडच्या छत्रीखाली ठेवलाय जेणेकरून त्यांनी मला सतत विचारलं पाहिजे की तू सुवार्ता सांगत आहे पण तू एका पतीसंती राहत आहे का? How can we identify ourselves with Jesus? We must copy his habits, and this fourth and final habit I'll mention, he was sharing the good आणि news. मग आम्ही कशा प्रकारे मोहावर विजय मिळू शकतो? आम्ही येशू ख्रिस्ताची चौथी सवय जी शेवटची ती आम्हाला नक्कल केली पाहिजे ती म्हणजे सुवार्ता सांगणं. Mark chapter 10 verse 1, the Bible says, मार्क 10:1 मध्ये म्हटलं आहे, Jesus left the region of Capernaum and then went to the region of Judea into Jordan. The crowds followed him, and as usual he taught them. आणि मग कफरनहूम यहुदिया या प्रांतातून जात असताना मोठा समूह त्यांच्या मागे होता आणि येशू ख्रिस्ताने त्यांना सुवार्ता सांगितली. Jesus went down the road, the crowds followed him, and he taught them the word of God. येशू ख्रिस्त रस्त्यावर चालला होता, मोठा समूह त्याच्या मागे होता. येशू ख्रिस्ताने त्यांना सुवार्ता सांगितली. He preached the gospel to them. त्यांनी सुवार्ताचा प्रसार केला आहे. He told stories that explained the gospel to them. दाखल्यांद्वारे सुवार्ता सांगितली आहे. That was his habit. ही त्याची सवय होती. You know, you speak to King David. तुम्ही दाविदाला संती बोला, David, दावीद what are you doing? तू काय करताय? No answer. काहीच उत्तर नाही. Because David is sleeping. दावीद झोपलाय. Why is he sleeping? का झोपलाय? He says, then when you call again and again, David wakes up. आणि मग पुन्हा तुम्ही म्हणता दाविदा, तेव्हा तो उठतो. 2 Samuel 11:1-2 says he got up in the evening. आणि दुसरे शमूएल 1:2 मध्ये सांगितलं की तो सायंकाळी उठला. He slept in the night, slept in the morning, slept in the afternoon, got up in the evening. रात्री झोपला, सकाळी झोपला, दुपारी झोपला आणि सायंकाळी उठला. He was in a sleep marathon. आणि त्या ठिकाणी झोपेच्या मॅरेथॉनच्या रेस मध्ये Finally होता. he gets up सरतेशेवटी उठला and does his yawn and twists, and आणि then मग जांभळा देत आहे. you ask David, where is everybody in the palace? आणि मग तुम्ही दाविदाला विचार, दाविदा महालातले सर्व कुठे आहेत? They have gone for war. He ते सर्व says, युद्धावर yawning. गेले आहेत.
And he yawns again. आणि पुन्हा जावळ्या देत आहे. Who is leading the battle? You are the big boss. तू तर बॉस आहे, मग युद्धभूमीवर कोण आहे? My commander Joab, he will take care. I हा, don't need to माझा जो सेनापती योआब आहे तो पाहून घेईल सगळं. go. I am resting. मी आता विश्रांती घेत आहे. David was not resting, he was rusting. आणि या ठिकाणी दावीद विश्राम घेत होता, परंतु तो गंजत चालला He होता. was becoming bad. तो वाईट होत चालला होता. Idle mind is a devil's workshop. आणि मग जे मोकळं मन आहे ते सैतानाचं कार्यशाळा आहे. Young people, you have one life. तुमच्या तरुणा तुमच्याकडे एक It जीवन will आहे, soon be past. ते लवकरच संपणार आहे. When we die, we don't know. We may die another 5 years today, tomorrow, maybe we don't know. It will be soon past. कधी मनाने माहित नाही, आज उद्या 5 वर्षांतर, परंतु लवकर आमचं जीवन सरणार आहे. What you do for Jesus will only last. पण जे काय तुम्ही येशू ख्रिस्तासाठी करता तेच टिकेल. So when you have time, तुमच्याकडे आता वेळ आहे, use it to build God's kingdom. देवाचं राज्य बांधण्यासाठी तू याचा उपयोग करा. Run to your local church pastor and say, Pastor, what can I do for the church to build the kingdom of God? आणि तुमच्या स्थानिक पालकाकडे जाणं, मला पालक साहेब मंडळीच्या वाढीसाठी मी काय करू शकतो? How can I be a volunteer? मी स्वयंसेवक कसा असू शकतो? How can I join the outreach to bring more people to the local church so that they will hear about the living God and be saved? अनेकांपर्यंत सुवार्ता नेण्यासाठी मी कसा येऊ शकतो, जेणेकरून ते लोक देवाच्या मंदिरात येतील? Don't be lazy. आळशी होऊ नका. So that's the first thing, and what is the first way to overcome temptation according to Romans 6? Identification with Jesus, and that is to copy the habits of Jesus. आणि मग आम्हाला जर पहिल्या प्रकारे मोहावर विजय मिळायचा आहे, तर येशू ख्रिस्ता सत्य एकरूप होणं, आणि मग एकरूप कसं व्हायचंय, हे 4 सवयी ज्या येशूच्या होत्या त्याची नक्कल करणं. Okay, David, you know what happened? Lazy David, he watched the bath of Bathsheba. He went to the terrace, watched the bath of Bathsheba. He slept with Bathsheba, who was a soldier's wife. He sinned against God. If he had done what he had to do, be in battle, he wouldn't have had time to do all that stupid sin. आणि मग दावीद त्या गच्चीवर गेला, त्यांनी बत्शेबेला आंघोळ करताना ते पाहिलं, त्या बत्शेबे संती पाप केलं, आणि जर तो युद्धभूमीवर असता तर हे मूर्खपणाचं पाप त्याच्याकडून झालं नसतं. Be busy doing what you should be doing. जे तुम्ही केलं पाहिजे त्यामध्ये करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहा. And when temptation comes, you have power to say no. आणि ज्यावेळेस मोह येतो, तुम्हाला अधिकार मिळतो नाही म्हणण्यासाठी. The second secret of not continuing in sin, Paul आणि presents. पापामध्ये सतत न चालण्यासाठी एक गुपित आहे. First is identification. पहिली गोष्ट ख्रिस्ताबरोबर एकरूप होणं, Second is imagination. आणि मग कल्पना करणं. Romans 6:5 to 14. रोम 6:5-15 मध्ये म्हटलं आहे. I want to read 5, the second part. We know our old self was crucified with him. आम्हाला माहिती आहे आमचा जुना स्वभाव त्याच्याबरोबर वधस्तंभी खिळला गेला. Our old self was crucified with him. आमचा जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. Who is on this cross? मग आता त्या वधस्तंभावर कोण आहे? Jesus hung on the cross originally. येशू ख्रिस्त अगोदर त्या वधस्तंभावर खिळला गेला. Duke Gerard is also on that cross. आणि ड्यूक जरा पास्टर स्टीवनदार देखील त्या You वधस्तंभावर can आहे. put your name there. तुम्ही तुमचं नाव त्या वधस्तंभावर लिहू Imagine शकता. you are also on this cross. कल्पना करा की तुम्ही देखील त्या वधस्तंभावर खिळले गेला. Imagine you are also being crucified there. कल्पना करा की तुम्ही देखील त्या वधस्तंभावर खिळला गेला. Our old sinful self was crucified with him. आमचा जुना पापमय मनुष्य त्या वधस्तंभावर खिळला गेला. And Romans 6:11, so consider yourself dead to sin आणि and म्हणून- alive to God. म्हणून या ठिकाणी म्हटलंय रोम 6:11 मध्ये, म्हणून स्वतःला मेलेले असे जाणा आणि ख्रिस्तासाठी जिवंत असे जाणा. Imagine that you are dead to sin and alive to God. कल्पना करा की तुम्ही पापाला मेले आहात आणि ख्रिस्तासाठी जिवंत आहात. So that is the way to overcome आणि temptation. म्हणून अशा प्रकारे मी मोहावर विजय मिळू शकतो. Last night I talked about it a little bit. आणि काल रात्री मी याच्याबद्दल थोडं बोललो. What is sin for a believer? मग विश्वासदारासाठी पाप म्हणजे Sin काय? is trampling on the blood of पाप Jesus. म्हणजे ख्रिस्ताचं रक्त पायदळी तुडवणं. You're tempted to copy in the exam. आणि तुम्हाला मोह होतो एक्झाम मध्ये नक्कल करण्यासाठी, कॉपी You're करण्यासाठी. tempted to put a chit inside your socks and go to the examination hall. आणि तुमच्या सॉक्स मध्ये एक प्रकारे चिठ्ठी ठेवून तुम्हाला एक्झामिनेशन हॉल मध्ये जाण्याचे मोह होतो. Do you know what that is? To put a chit in your socks. आणि मग ते रिडक्शन करून तुमच्या सॉक्स मध्ये घालणं म्हणजे काय माहिती का? It is to use that same leg and kick the blood of Jesus.
त्याच पायाने ख्रिस्ताच्या रक्ताला लाचाळण्यासारखं आहे. It is to crucify Jesus once again. पुन्हा पुन्हा ख्रिस्ताला त्या वधस्तंभी खेळण्यासारखं आहे. Any temptation to any sin, कुठलाही मोह, पापासाठी कुठलाही मोह, if we think that sin is crucifying Jesus again, kicking the sin, kicking the blood of Jesus, then we think, oh no, I don't want to do that. आणि जर तुम्हाला माहित आहे की ते पाप केल्याने तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताला पायदळी तुडवत आहात, ते पाप केल्याने तुम्ही ख्रिस्ताला वधस्तंभी पुन्हा पुन्हा खेळत आहात, मग तुम्हाला ते करावंसं वाटणार नाही. So what is sin? मग पाप म्हणजे काय? Sin is profaning the blood of the covenant. आणि कराराच्या रक्ताचं दोषार्पण करण्यासारखं That's what the आहे. Bible teaches in Hebrews 10:26 to 29. आणि हिब्री 10:26-27 मध्ये म्हटलं आहे. What is sin? Sin is पाप म्हणजे crucifying the Son of God again and again. देवाच्या पुत्राला पुन्हा पुन्हा त्या वधस्तंभावर That's खेळणं what the आहे. Bible says in Hebrews 6:6. आणि हिब्री 6:6 मध्ये हेच म्हटलं आहे. So I am crucified with Christ. म्हणून मी ख्रिस्ता संती वधस्तंभी My खेळू गेलोय. sinful passions are crucified with माझं Christ. पापमय वासना ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खेळल्या गेले आहेत. And next time when you needlessly want to pick up your phone, आणि पुढच्या ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की मी सहजपणे माझा मोबाईल उचलावा, so how do you pick up your phone? मग तुम्ही तुमचा मोबाईल कसा उचलता? You use your left hand perhaps. तुमचा उजवा हात तुम्ही डावा हात तुम्ही वापरता. Only 5 minutes before you checked your phone. 5 मिनिटापूर्वीच मोबाईल चेक केला, And you're tempted to check again. पुन्हा तो चेक करण्यासाठी मोह And झालाय. your hand goes like this. तुमचा हात असा जातो. You should tell yourself, but my hand is not free. म्हणायचं माझा हात काही रिकामा नाही, It is crucified on the cross. माझा हात त्या वधस्तंभावर खिळा आहे. My hand is crucified on the cross. माझा हात वधस्तंभावर खिळा आहे. So it is not free to pick up my phone मग आता तो हात पुन्हा मोकळा झाला नाही तो as मोबाईल per वर my lusts. मोबाईल घेण्यासाठी माझ्या वासनांसाठी. Directed by my lusts, I don't want to pick up my phone. आणि जरी मला वासना होता तरी मला तो हात त्या हाताने मोबाईल उचलायचा नाही. I want to tell you, my young friends, it is possible to win over sin. प्रियानो, मला सांगायचं की हे शक्य आहे पापाच्या मोहावर विजय मिळवण्यासाठी. This night I have good news for you. You don't have to continue in sin. आणि तुम्हाला तरी चांगली बातमी, तुम्हाला पापामध्ये सतत राहण्याची गरज नाही. I am not preaching some theory, abstract theory, sitting up in a mountain. I'm telling you practical truths that you and I can follow in our day-to-day मी life. तुम्हाला काय अलंकारिक गोष्ट सांगत नाही, मी तुम्हाला व्यावहारिक गोष्ट सांगत आहे, जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करू शकता. Romans 6 secrets of overcoming sin, identification with Jesus, imagination, and thirdly, आणि तिसरी गोष्ट romance repetition. रोमॅन्स रेपिटेशन. You know, you are in love with Jesus येशू संती तुम्ही प्रेमात आहात का? and you repeat that romance. आणि तुम्ही ते प्रेम सतत करत राहता. You know, I remember the time when I was falling in love with my wife. आणि मला आठवतं की ज्यावेळेस पास्ट्यूक त्यांच्या पतीच्या प्रेमामध्ये होते, I was in Chennai at that time working. त्यावेळेस ते चेन्नईमध्ये काम करत होते. We belonged to a group fellowship called Students for Jesus. स्टुडंट्स फॉर जीसस या सहभागितेमध्ये ते होते. So sometimes because I was working there, I used to come late for fellowship, and she was working in the hospital, and she would be there in the fellowship early. And then when the fellowship was held in a house. आणि पाळक साहेब त्या कामावरून उशिरा येत होते आणि सिस्टर हॉस्पिटलमध्ये होते आणि त्या ठिकाणी अगोदरच फेलोशिपला येत होते. And then when I arrive, I look at one sandal. आणि मी आल्यानंतर एका त्या दाराच्याकडे एक सँडल पाहत होतो. I know that's Ivan's sandal. मला माहिती आहे ती इव्हेंटची सँडल आहे. And my heartbeat increases. आणि मग इथं धक धक वाढतंय, Increases. धक 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 वाढतंय. Then when I go and sit in that fellowship, आणि ज्यावेळेस मी त्या सहभागितेमध्ये बसतो, more heartbeat. आणखी ते स्पंदन Some वाढतात heartbeats are missed. आणि काय काय स्पंदन चुकले जातात. That was the romance at that आणि time. मग त्या ठिकाणी आमचं प्रेम होतं. Today in our bedroom, आमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये maybe we have 7-8 sandals. 7-8 सँडल्स आहेत. And I think I should still have that duck when I see those sandals. आणि मग मला असं वाटतं की ते सँडल पाहिल्यानंतर माझे स्पंदन अजून पण तसेच वाढले पाहिजे. धक, Even धक, after धक, धक झाले पाहिजे. 17 years of marriage. 17 वर्षाच्या लग्नानंतर देखील, Even after having a 15-year-old boy and an 11-year-old girl. 15 वर्षाचा मुलगा आणि 11 वर्षाची मुलगी असल्यानंतर देखील, When I see the sandals, that romance should begin. ज्यावेळेस मी तो सँडल पाहतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये ते प्रेम सतत वाढलं So I पाहिजे. preach to myself, where is that romance, Duke? Where is that romance? मी स्वतःला म्हणतो, हे प्रेम कुठं आहे? Pull up your romance socks, Duke. तुमचे रोमॅन्सचे सॉक्स तुम्ही ओढा ड्यूक.
And that is the victory of winning over temptation, आणि हे- romance with Jesus. हेच गुपित आहे मोहावर विजय मिळवण्यासाठी ख्रिस्ताच्या प्रेमात पडा. Romans chapter 6 and verse 17 says, रोम 6:17 मध्ये म्हटलं आहे, but thanks to God, you who were once slaves of sin have become obedient from the heart. पण देवाचे आभार माना की काही तुम्ही पापाच्या दास्य होता, पण तुम्ही आता खरोखर अंतःकरणापासून ख्रिस्ताचा आज्ञापालन करता. Romans 6:17 underline obedient from the heart. अंतःकरणापासून आज्ञापालन करता. No longer slave to sin. आता पापाचं दास्य नाही. Why? का? Because I love Jesus कारण with का my मी heart. माझ्या पूर्ण अंतःकरणाने येशू ख्रिस्तावर प्रीती करतो. My heart is with Jesus. माझा अंतःकरण ख्रिस्ता संती आहे. I have a spiritual romance with Jesus. माझ्यामध्ये आध्यात्मिक प्रेम आहे येशू संती. So when the girl says to the boy, as it was mentioned in one of the popular songs, आणि मग एका चित्रपटाच्या प्रसिद्ध गीतामध्ये असं म्हटलंय की तो मुलगा मुली संती the म्हणतोय, boy says to the girl, मुलगा मुली संती म्हणताय, and the boy says, आणि मुलगा म्हणतो, if you tell me तुम्हाला सांगशील का that you want a butterfly, तुला फुलपाखरू पाहिजे, I will catch all the butterflies in the field and give them to you. त्या शेतातले सर्व फुलपाखरं मी एकत्र करून तुझ्याकडे आणेल. If you tell me तू सांग मला, I can collect all the stars in the sky and give them to you. मी सर्व आकाशातले तारे तुझ्या ओंजळीमध्ये आणेल. But you only have to tell me the तू word. फक्त सांग, And I will run and collect all the butterflies. I'll run and collect all the stars and give them to you. मी धावत जावत जाईल, सर्व फुलपाखरू एकत्र करेल, धावत जावत जाईल, सगळे आकाशातले तारे एकत्र करून तुझ्या ओंजळीत You're आणेल. not saying anything. And I'm waiting for your word. आणि मी सांगत आहे, मी तुझ्या शब्दाची वाट पाहत आहे. When you are in love with Jesus, ज्यावेळेस तुम्ही येशूच्या प्रेमात आहात, when your heart is with Jesus, ज्यावेळेस तुमचं हृदय येशूकडे आहे, when your heart is pumping Jesus, 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 ज्यावेळेस तुमच्या प्रत्येक हृदयाच्या स्पंदनामध्ये येशू 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 आहे, when His word says, flee the evil desires of you, आणि त्याचे शब्द म्हणतात की सर्व वाईट वासनांपासून पळ काढ. you will flee that person, that possession, that place that leads you to sexual temptation joyfully. तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करता म्हणून आनंदाने त्या मोहापासून, त्या मोहाच्या ठिकाणापासून, त्या मोहाच्या सुखापासून पळ काढाल. Nobody needs to force you. You will run. कोणाला तुमच्यावर जबरदस्ती करायची गरज नाही, तुम्ही आनंदाने पळ You काढाल. might run with a joke on your lips, maybe like Joseph, as I imagine. आणि लक्षात घ्या की मी कल्पना करतो योसेफासारखं तुम्ही तो पळाल. One day when he was alone in the house, ज्यावेळेस तो एका दिवशी घरामध्ये he एकटा was होता a slave in Potiphar's house. आणि पोटिफराच्या घरामध्ये तो गुलाम होता. And husband went to office. आणि मग पोटिफर कार्यालयात गेला One fellow went to pay electricity bill. आणि एक गेला इलेक्ट्रिसिटी बिल भरायला One fellow went to buy mutton. आणि एक गेला मटण आणायला. Nobody in the house. घरामध्ये कोणीच Only नाही, Joseph in the house. फक्त योसेफ त्या घरामध्ये आहे And Mrs. Potiphar in the house. आणि मिसेस पोटिफर त्या ठिकाणी आहे. And he looks at his, looks at his body, which looked like CR7, the footballer, CR7. आणि फुटबॉलर CR7 सारखं त्या पोटिफराच्या बायकोला योसेफाची शरीर दिसत होतं Chiseled body. आणि चांगलं जिजल्ड बॉडी Milan Soman like body. आणि मिलन सोमन सारखे त्याचं आकर्षक शरीर Model होतं body. आणि इतकं चांगलं त्याचं शरीर होतं And he's working hard. आणि तो कष्टाळू आहे. And she caught him by the shirt. आणि मग पोटिफराच्या बायकोने योसेफाला त्याचं शर्ट धरलं. And we read about the story in Genesis 39. आणि आम्हाला उत्पत्ती 39 मध्ये ते गोष्ट आम्हाला माहित आहे. And he said, come to bed with me. आणि ती म्हटली, ये बिछाण्यावर माझ्या संती, Come to bed with ये me. बिछाण्यावर माझ्या संती, Nobody is in the house. Come to bed with me. घरात कोण नाही, ये बिछाण्यावर माझ्या संती. I think Joseph would have said, ha 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 ha. योसेफ म्हटला होता, हा 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 हा, Why do you want my shirt? तुला शर्ट पाहिजे का? Please take my shirt. शर्ट घे. My father gave me multicolored shirt. आणि माझ्या वडिलांनी तर मला रंगबिरंगी धागा दिलाय. I wore that shirt. मी तो धागा घातला. My brothers got jealous of me. माझ्या भावांना माझ्याबद्दल ईर्ष्या वाटली And I landed in a pit because of that jealousy. आणि त्या ईर्ष्येबद्दल मी खड्ड्यात पडलो. That's when your husband saw me. आणि त्यावेळेस तुझ्या नवऱ्याने मला पाहिलं. All because of that shirt.
हे सर्व त्या झग्यामुळं. I don't like shirts. मला झगा नको आता. And look at the way you're dressed. आणि तुझा पोशाख पहा. You're revealing your upper body to me. आणि तू तुझं स्वतःचं वरचं शरीराचा भाग मला दाखवतेस. Right now, more than I need my shirt, you need my shirt. अरे आता मला माझ्या शर्टची गरज आहे एवढं नाही, पण तुला त्यापेक्षा अधिक शर्टची गरज आहे. Right now, more than I need my shirt, you need my shirt. मला माझ्या शर्टाची एवढी गरज नाही जेवढी तुला तुझ्या शर्टाची गरज आहे So आता. please take my shirt. घे माझं शर्ट. But I'm a normal boy. मी सर्वसामान्य व्यक्ती All आहे. the parts of my body functioning properly. माझे सर्व शरीराचे अवयव व्यवस्थित काम करतात. If I keep talking to you, मी तुझ्या संगती बोलू लागलो, I'll end up sinning with you. मी पाप करेल तुझ्या बरोबर. Bye bye, bye bye, and run away. टाटा आणि निघून गेला. He left the shirt and ran away. त्याने आपला सदरा सोडला आणि पळत He गेला. loved Yahweh with his heart. यहोवा देवावर त्याचं खरं प्रेम होतं. He loved Yahweh from his heart. त्याच्या अंतःकरणापासून त्याला यहोवा देवावर प्रेम होतं. If you love Jesus and you have a repeated romance with him, आणि जर तुमच्यामध्ये येशूचं प्रेम आहे आणि ते प्रेम सतत असेल, when other people try to take your attention away from Jesus, आणि ज्यावेळेस इतर लोक तुम्हाला येशू ख्रिस्तापासून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतील, it becomes very easy to say no. मग त्यावेळेस तुम्हाला नाही म्हणणं सोपं जातं. And finally, आणि सरते शेवटी we're going to finish with this. या ठिकाणी आपण संपवणार What आहोत. is the secret of overcoming temptation? आणि मग पापाच्या मोहावर विजय मिळण्याचं What are रहस्य the काय? secrets that Paul presents in Romans chapter 6? रोम 6 मध्ये पाऊल कुठले रहस्य सांगत आहे? Consider the consequences. आणि परिणामाचा विचार करा. Romans 6 and verse 20 says, रोम 6 आणि वचन 20 मध्ये म्हटलं आहे, For when you were slaves to sin, you were free in the regard to righteousness. ज्यावेळेस तुम्ही पापाला मेलेला होता, पापाच्या अधीन होता, त्यावेळेस तुम्ही. And then in the same passage he says, For the wages of sin is death. पण पापाचे वेतन मरण आहे. You know, many times we use that verse for unbelievers. आम्ही पुष्कळदा विधर्म्यांसाठी ह्या शब्दाचा वापर करतो. But Romans, all the way to Revelation, all the verses for believers as well. They are for believers. परंतु रोमकार पत्रापासून प्रकटीकरणापर्यंत सर्व वचन विश्वासधारकांसाठी देखील आहेत. Paul writes Romans 6 for believers. रोम 6 हे सर्व वचन विश्वासधारकांसाठी आहे. And Romans 6:23 says the wages of sin is death. आणि रोम 6:23 मध्ये म्हटलं आहे की पापाचे वेतन मरण आहे. So what is the meaning? याचा अर्थ काय? If you repeatedly yield to temptation, आणि वारंवार तुम्ही मोहात पडला, you will die. तुम्ही मराल. What is death in the Bible? मरण देवाच्या वचनामध्ये काय आहे? The ultimate meaning, Revelation 21:7 and 8, death actually means second death. Second death means to burn in hell forever and forever. आणि मरण म्हणजे दुसरं मरण, आणि दुसरं मरण म्हणजे नरकामध्ये सदैव जळत राहणं. You know, no pleasure Satan promises you today. आणि सैतान तुम्हाला कुठल्या सुखाचं अभिवचन देत नाही. Porn pleasure, आणि पोर्नोग्राफीचं mobile phone pleasure, सुख, मोबाईलचं सुख, any pleasure कुठलंच सुख is worth the pain of burning in hell forever and आणि forever. कुठलंही सुख त्या नरकामध्ये जळण्यासारखं आहे. So consider the consequences. आणि म्हणून जे परिणाम आहे त्याचा विचार करा. Consider the consequences. परिणामाचा विचार करा. You can overcome temptation. तुम्ही मोहावर विजय मिळू शकता. I want you to close your eyes. All eyes closed, all heads bowed. आणि आपले शिर लावूया, आपले नेत्र बंद How many of करूया. you say, I'm going to be serious about overcoming temptation? किती जण म्हणू शकता की मी गंभीर विचार करणार आहे मोहावर विजय मिळण्यासाठी. I'm going to be serious about overcoming मी temptation. गांभीर्याने मोहावर विजय मिळणार आहे. I will not continue in sin. मी पाप करीत राहणार नाही. I will live holy, enabled by the grace of God. मी देवाच्या कृपेने पवित्र जीवन जगेन. I want you to raise your hands. तुम्ही आपला हात उंच करू शकता. All hands raised. Yes. होय. Okay. And I want you to do something, the second thing. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ही करावी अशी माझी इच्छा आहे. And as the Holy Spirit is directing me, पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करत असताना, how many of you will say, I will now dedicate my life to use my mobile phone, which is the source of many temptations. आणि म्हणून तुम्ही असं कोणी किती जण म्हणाल की आता मी माझं जीवन माझ्या समर्पित करत आहे, माझ्या मोबाईलला मी समर्पित करत आहे. I will use it as a holy instrument, not as an instrument of sin. आणि मोबाईलला
पापाचं साधन नाही परंतु पवित्र साधन म्हणून त्याचा वापर करणार आहे. And if you are saying that I want you, if you have your mobile with you, I want you to lift your mobile. आणि जर तुम्ही म्हणत आहात की माझा मोबाईल मी पवित्र साधन म्हणून उपयोगात आणणार आहे, की तुमचा आपला मोबाईल तुम्ही उंच करू Not शकता. to watch porn. फक्त पॉर्न पाहण्यासाठी नव्हे, You will never use it to watch porn or search for porn. तुम्ही पॉर्न शोधण्यासाठी पाहण्यासाठी मोबाईलचा उपयोग करणार नाही. Never send a message that you must delete because your mother will see or your sister will see. You will never send such kind of deleting messages. No, आणि never. मग- You always open book. No matter what message you send, people can see it. You लपवण्याचे will send that संदेश kind of messages. लपवण्याचे संदेश तुम्ही एकमेकांना पाठवणार नाही, खुला संदेश पाठवणार आहे. If you are deciding चांगली- that, I want you to raise your hand. जर तुम्ही असा निर्णय घेता तर आपला हात I want उंच to be करा. holy. I want to be holy. मला पवित्र जीवन जगायचं आहे. Can you lift up your mobile phone as well? आपले मोबाईल फोन आपण उंच करूया. And I want you to get up. All of you go up. Raise your hand. Get up. With the- ज्यांनी हात उंच केले आपले आपण उभं करू शकतो, those of you उभं राहू शकता. showing me the mobile phone, get up. Get up. ज्यांनी मोबाईल उंच केले उभं राहा. Maybe some of you left your mobile phone there. No problem. You also come. तुम्ही मोबाईल फोन घरी ठेवले, खोलीमध्ये ठेवले, Raise तुम्ही your देखील hand. पुढे या. Raise your hand. Lift up. आपले lift up हात your उंच mobile. करा. And I want you to walk forward. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पुढे I want you to यावं. walk forward. Right पुढे forward या. now. Right. Come on. Come on. Come on. पुढे या. Come on. Right. Come walk forward. पुढे या. Come for walk forward. पुढे या. Walk forward. And I want you to do. I want to do this altar call a little differently as the Holy Spirit is directing me. पवित्र आत्मा मला वेगळ्या रीतीने हे करण्यासाठी सहाय्य करत आहे. And I want all of you to come. Come on. Come on. Don't waste time. Come. Come. कृपा करून लवकर पुढे या. God wants your holiness. देवाला तुमचं पवित्र जीवन In our हवं modern आहे. age, that holiness can be reflected in the way you use your mobile phone. आणि पवित्रता तुम्ही कशा प्रकारे तुमचा मोबाईल वापरता त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होईल. Okay, now imagine now this is at the tip of an altar. आणि लक्षात घ्या की हे जे या वेदीचा किनारा आहे. And I want you to place your mobile. Okay, now everybody, I don't want any confusion. You can open your eyes. Okay, but I want you to place your mobile as a symbol that you're offering your mobile to God. You can take it back, but it is like how Isaac was placed in the altar. Okay, in the book of Genesis, you're placing your mobile saying, now this mobile from this day onwards will be used only for God glorifying purposes. आणि तुम्ही ज्याप्रमाणे अब्रामाने इसाकाला वेदीवर ठेवलं होतं तशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंतर घ्याल, परंतु तुम्ही अब्रामाप्रमाणे तुमचा मोबाईल ह्या वेदीच्या किनाऱ्यावर ठेवणार, म्हणाल की देवा माझा मोबाईल मी तुझ्या कार्यासाठी समर्पित करत आहे. Okay, start placing your mobile here. या ठिकाणी तुमचा मोबाईल ठेवू लागा. Have an eye on your mobile, no problem. तुमच्या मोबाईलवर तुमचे नेत्र ठेवा, म्हणजे तुमचाच Okay. मोबाईल तुम्ही पुन्हा उचला. Don't get spiritual. Close your eyes and start speaking in tongues. आणि आध्यात्मिकरित्या डोळे झाकून अन्य भाषेत बोलू नका, But at मोबाईलवर the लक्ष same ठेवा. time, you're placing your mobile saying, पण तुम्ही या ठिकाणी करत आहात की तुम्ही तुमचं मोबाईल देवाच्या वेदीवर पूर्णपणे देवाला समर्पित करत आहात. more than this mobile, या मोबाईल पेक्षा Jesus is important to me. येशू महत्वाचा आहे माझ्यासाठी. More than this mobile, या मोबाईल पेक्षा I'm going to give time for Jesus. मला येशूला वेळ द्यायचा आहे. And that's what you're saying. आणि हेच मी सांगत I'm आहे. not going to use my mobile for sinful purposes. हेच तुम्ही सांगत आहे की माझा मोबाईल मी त्या पापी गोष्टीसाठी उपयोगात आणणार The नाही. book of Romans talks about instrument of wickedness. This will not become an instrument of wickedness. आणि हे दुष्टतेचं साधन होणार नाही. I will be holy. मी पवित्र जीवन जगेल. Even in my mobile use, माझ्या मोबाईलच्या I will वापरण्यामध्ये be देखील holy. मी पवित्र जगेल. I will be holy. मी पवित्र जगेल. Help me, Lord. मला सहाय्य कर Cry प्रभू. out to God and say, I commit my life. आणि म्हणूया परमेश्वरा माझं जीवन मी तुझ्या हाती स्वाधीन करत I'm आहे. sorry, Lord, for the times I failed. आणि पुष्कळ वेळा मी अपयशी ठरलो, मी क्षमा मागतो. But I'm going to carry the secrets of Romans chapter 6. रोम 6 मधले जे रहस्य मी माझ्या जीवनामध्ये घेणार आहे. I'm going to imitate Jesus. मी ख्रिस्ताची नक्कल करणार आहे. I'm going to identify with मी Jesus. ख्रिस्ताबरोबर एकरूप होणार आहे. I'm going to romance with मी Jesus. ख्रिस्तावर माझं प्रेम सतत ठेवणार I'm आहे. going to consider the consequences of my sin. माझ्या पापाचा परिणाम मी लक्षात ठेवणार I'm आहे. going to overcome sin. मी पापावर विजय मिळवणार I'm going to win आहे. over मी sin. पापावर जय No घेणार longer आहे. a defeated life for me. आता पराजित जीवन नाही. No longer
addicted to a phone. आता मोबाईलच्या व्यसनाच्या अधीन नाही. I am addicted only to मी Jesus. फक्त ख्रिस्ताच्या अधीन आहे. I am only addicted to मी Jesus. फक्त ख्रिस्ताच्या अधीन He आहे. is my God. तोच माझा देव He आहे. is my Lord. तोच माझा प्रभू आहे. He is my God. तोच माझा देव आहे. He is, I yield my life to Him completely. माझं जीवन मी पूर्णपणे त्याला समर्पित करत आहे. Not to my lusts, which often gets expressed in this phone. या फोन मध्ये माझे जे वासना प्रदर्शित होतात त्याच्यासाठी I नाही. will not yield to the lusts which often get expressed through this phone. या मोबाईलद्वारे ज्या वासना प्रगट होतात त्याच्यावर मी अधीन होणार My नाही. life is to Jesus. माझं जीवन येशूचं आहे. I want you to say this in your own words. आणि तुमच्या शब्दामध्ये तुम्ही हे म्हणा. Make this your prayer. ही तुमची प्रार्थना होऊ द्या. Let this be your desire. ही तुमची इच्छा असू द्या. Mean business with God. आणि येशू ख्रिस्ताबरोबर Never, खरा व्यवहार never करा या forget ठिकाणी. this night, May 22nd. आणि हा दिवस कधी विसरू नका. 22 मे How you came forward and surrendered your mobile phones to God. तुम्ही कशा प्रकारे पुढे आलात, आपला मोबाईल फोन देवाला समर्पित केला How आहे. you surrendered yourself to God and your mobile phone. तुम्ही कशा प्रकारे तुमचा जीवन आणि तुमच्या मोबाईलचं समर्पण केलं आहे. And not just your mobile phone, आणि तुमचा मोबाईल फोनच नव्हे but your bodies as well. पण तुमचं शरीर देखील. If you have sinned against Jesus with your body, तुम्ही येशू विरुद्ध पाप केलं तुमच्या शरीराने. you know, I talked about sexual touching. आणि मग लैंगिक स्पर्शाबद्दल मी बोललो. I talked about sexual kissing. मी लैंगिक चुंबन घेण्याबद्दल I बोललो talked आहे. about sexual intercourse outside of marriage. मी लग्नात बाहेर जे लैंगिक संबंधाबद्दल बोललो आहे. Whatever may be the sin, कुठलंही पाप असो, could be homosexuality, कदाचित समलैंगिक could be संबंध असेल, lesbianism. कदाचित समलैंगिक संबंध. Tomorrow in our separate session for boys and girls, we will take you from scripture, take you through all these things from scripture. आणि उद्या जे मुला मुलींसाठी वेगवेगळे सत्र होणार, तुम्हाला शास्त्रातून ह्या गोष्टी शिकवणार आहोत But आम्ही. now is the time to say, Lord, my body I surrender to you. परंतु आता ही वेळ आहे की तुम्ही म्हणा की माझं शरीर मी देवा तुला समर्पित करत आहे. Can you do something? तुम्ही- Can you hug yourself? तुम्ही स्वतःला आलिंगन घालू शकता का? Can you hug yourself तुम्ही स्वतःला आलिंगन घालू शकता and का? say, Lord, this body you have given me. आणि म्हणूया परमेश्वर हे शरीर तुला मला दिलं आहे. This body you have given me, हे Jesus. शरीर येशू तुम्हाला दिलं आहे. I give it back to you. मी पुन्हा तुला देत आहे. Maybe there was one boyfriend who touched it the wrong way. I'm sorry for that. कदाचित कुठल्या बॉयफ्रेंड तुम्हाला वाईटरित्या स्पर्श केला असेल, येशूच्या क्षमा मागा. Maybe I used my hands to touch that girl, not my wife, in the wrong way. I'm sorry for that. आणि ती मुलगी जी माझी पत्नी नाही, तिला मी वाईटरित्या स्पर्श केलाय, देवाची क्षमा मागा त्याबद्दल. Cleanse me. शुद्ध कर मला. I yield my body to you. मी माझं शरीर तुला देत I आहे. yield my body, entire body to you. माझं पूर्ण शरीर मी तुला देत आहे. You know, if you have lost your virginity, I want to tell you, Romans, the book of Romans, I preached to you from Romans today, it teaches you the truth of justification. Justification means just as if you have never sinned. आणि मग तुमचं कुमारिका तुम्ही घालवलं असेल तर तू न्यायत्वाविषयी सांगितलं, जणू काय तुम्ही कधीच पाप केले नाही. Now, justification means even if you have lost your virginity and you come to Jesus in repentance, in true repentance, Jesus will make you a virgin again. He gives you a second chance. He's a God of the second chance. He gives you He looks at you as if you're a virgin. In His eyes, you are a virgin. He loves you so much. He justifies you. It means just as if you have never sinned in His sight. That is the power of Jesus' love. आणि जरी तुम्ही तुमचं कुमारिक तो घाललेला असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला पश्चातापी अंतकरणाने ख्रिस्तासमोर येतात, त्यावेळेस ख्रिस्त तुम्हाला न्यायी ठरवतो, तुम्हाला अशा प्रकारे पाहतो की जणू काय तुम्ही कधीच पाप केलं नाही. He loves you so much. तो तुमच्यावर इतकं प्रीती So करतो. don't condemn yourself. स्वतःला दोषीपणाची भावना देऊ नका. You must repent of your sin, पापांची क्षमा करा but don't condemn yourself. आणि पश्चाताप करा आणि स्वतःला दोषी ठरवू Because नका. Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रीती He करतो. hates your sin, but He loves you. तो पापाचा द्वेष करतो पण So तुमच्यावर when you प्रीती करतो. decide to let go of your sin, problem solved. आणि पाप जर तुम्ही सोडलं तर सर्व समस्या When सुटतील. you say bye-bye to sin, the problem between you and Jesus is solved. पापाला टाटा केलं तर तुमच्यामध्ये येशूमध्ये जो समस्या आहे ती सुटेल. Only problem is when you hold on to sin and you want to hold on to Jesus. Not possible. आणि मग समस्या ही की तुम्ही त्याच वेळेस पापाला धरू शकत नाही, त्याच वेळेस तुम्ही ख्रिस्ताला धरू I शकत want you नाही. to raise your hand. आपले हात आपण उंच And करूया I want you to say bye-bye.
आणि म्हणा टाटा. Bye bye to your sin, old life. Bye bye. पापा टाटा करा तुमच्या जुन्या Bye-bye. जीवनाला. पापाला टाटा करा. In God's presence, I'm saying bye bye to my old life. जुन्या जीवनाला मी टाटा करत आहे. Bye bye. No July. longer the old life. पुन्हा जुना जीवन नाही, No टाटा. longer the old cycle of sin. आणि पापाचं चक्र याला टाटा करा. I want to live a victorious मला life. विजयशाली जीवन जगायचं आहे. Enabled by what the truths that Paul taught in Romans आणि 6. पावलाने जे रहस्य शिकवलं त्या रहस्याद्वारे मला नवीन जीवन जगायचं आहे. Okay, and one final thing before we close. आणि संपवण्या अगोदर एक शेवटची गोष्ट. For this, you can use your phone. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल Can you वापरू pick up शकता. your phone? तुम्ही तुमचा मोबाईल घ्या Okay, let's do this electronically. आणि मग हे इलेक्ट्रॉनिकली आपण करणार आहोत. Now, if you are challenged by this message that you will live a holy life, आणि जर तुम्हाला ह्या संदेशाने आजच्या संदेशाने आव्हान मिळालं आहे की तुम्ही Especially- पवित्र जीवन जगाल especially sexual purity, आणि म्हणून विशेषतः लैंगिक शुद्धता, and I want you to take your phone. माझी इच्छा आहे की आपण मोबाईल हातामध्ये घ्या. How many of you have WhatsApp? व्हॉट्सअप आहे का? Okay. All of you have the SMS? व्हॉट्सअप SMS आहे का? At least everybody has WhatsApp or SMS. Okay. व्हॉट्सअप SMS आहे. Whichever is convenient, open WhatsApp or SMS. जे काय सोयीस्कर आहे व्हॉट्सअप उघडा नाही तर SMS उघडा. And choose your best friend. Girls with girls, boys with boys. आणि मुलींनो तुमच्या सर्वात उत्तम मैत्रिणीला निवडा आणि मुलांनो तुमच्या उत्तम मित्राला निवडा. And I'm giving you a challenge. तुम्हाला एक आव्हान देत आहे. You're going to make a promise saying that you will remain pure sexually till the day of your wedding. आणि तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत तुम्ही शुद्ध आणि पवित्र असणार आहे. And you're going to make that promise to God, but you're going to send that message to your friend because your friend will be an accountability to you. You आणि made that promise. Now, are you being pure? तुम्ही आता लग्नाच्या दिवसापर्यंत शारीरिकरित्या शुद्ध राहणारे हे देवाला अभिवचन द्या आणि तो तुमच्या सर्व जवळच्या आणि चांगल्या मित्राला तो मेसेज तुम्ही पाठवा. Forget about your old life. जुन्या जीवनाविषयी विसरा. Jesus has justified you. जे येशू ख्रिस्ताने तुम्हाला न्याय दिला आहे. I'm talking about from tonight till the night of your marriage. आजच्या रात्रीपासून लग्नाच्या रात्रीपर्यंत If you're really saying, I am really wanting this holiness that तुम्ही Jesus has खरोखर taught, तुमची इच्छा आहे की मला हे सर्व करायचं आहे, I want you to send this message. हा संदेश तुम्ही पाठवा तुमच्या मित्राला, जवळच्या मित्राला, मुलींनो तुमच्या मैत्रिणीला पाठवा. This is what you can send. आणि तुम्ही हे पाठवू शकता. I don't want your sex now. मला तुझं लैंगिक संबंध नको. I don't want, or you can say, I don't want Satan's sex now. मला सैतानाचं लैंगिक संबंध नको. I don't want Satan's sex now. सैतानाचं लैंगिक मोह नको. I promise to wait till I make the wedding vow. मी वैवाहिक विवाहाच्या दिवशी वचन देण्यापर्यंत मी वाट पाहीन. I don't want Satan's sex now. सैताना मला लैंगिक सुख आता नको. I promise to wait till I make the wedding vow. विवाहाच्या दिवशी वचन देण्यापर्यंत मी वाट पाहण्याचं अभिवचन देत आहे. Are you typing? तुम्ही टाईप करत आहात ना? I don't want Satan's sex now. सैताना मला आता लैंगिक सुख नको. I am willing to wait till I make the wedding vow. लग्नाचे अभिवचन देण्याच्या दिवसापर्यंत मी वाट पाहण्याची शपथ घेत आहे. Finish everybody. Somebody needs more time. लिहिलंय का सगळ्यांनी? I don't want your Satan's sex now. सैताना मला लैंगिक सुख आता I am नको. willing to wait till I make the wedding vow. विवाहाच्या दिवशी विवाहाचे वचन घेण्याच्या वेळेपर्यंत मी वाट पाहण्याची शपथ घेत आहे. Full stop. Underline फुल स्टॉप त्या ठिकाणी and write your अधोरेखित करा name. Write your name. आणि तुमचं नाव लिहा. And of course, the date will be there because it's a WhatsApp. It's आणि a message. व्हॉट्सअप आहे तर त्या ठिकाणी तारीख आपोआप येईल. And you send that message to your best friend आणि तुमच्या उत्तम मित्राला तुम्ही तो मेसेज पाठवा or to your mother or your father. की तुमच्या आईला की तुमच्या वडिलांना तुम्ही पाठवू शकता. This is a promise you make in God's presence. देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही अभिवचन देत आहे. With your own strength, you can't make good this promise. तुमच्या सामर्थ्याने तुम्ही हे अभिवचन टिकू शकत नाही. But with God's grace, you can. देवाच्या कृपेने तुम्ही करू शकता. Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया. Let me pray and close. Gracious Heavenly Father, कृपाळू परमेश्वर we पित्या, thank you for the work of the Holy Spirit tonight. पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. thank you that it is possible to live holy. परमेश्वर हे शक्य आहे पवित्र जीवन जगण्यासाठी तुझे आभार मानतो. Thank you that we don't have to continue in sin as believers. आम्ही पापामध्ये राहण्याची गरज नाही, विश्वास नाही राहते म्हणून तुझे आभार Thank you मानतो. that we can have consistent victory over temptation. सतत आम्ही पापावर विजय मिळू शकतो म्हणून We तुझे आभार thank you for मानतो. the truths we learned from Romans chapter 6. रोम 6 मध्ये जे सत्य शिकलो त्याबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for delivering us from
from mobile phone addiction. आणि मोबाईलच्या अधीनतेमधून आम्हाला मुक्त केलं म्हणून तुझे आभार मानतो. We thank you for the promise we made in God's presence, Lord, about staying pure till our wedding night. आणि लग्नाच्या रात्रीपर्यंत शुद्ध राहण्याचं अभिवचन जे आम्ही केलंय तुझ्या सानिध्याबद्दल तुझे आभार मानतो. We give you all the glory. सर्व गौरव तुला देतो. We ask this prayer with thanksgiving in Jesus' name. आभार प्रदर्शनासह येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. Amen. आमेन. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो. थांबूया